हॅलो फ्रेंड्स, ट्रिक्स फंडा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणिताचे शेकडेवारीचे काही प्रश्न बघणार आहोत. जे प्रश्न तुमच्या येणाऱ्या सगळ्याच परीक्षांसाठी, जसं की सरळ सेवा, पोलीस भरती, तलाठी, MPSC, कंबाईन एक्झाम या सगळ्याच एक्झामसाठी तुम्हाला उपयोगी पडणार आहेत. आज जे आपण शेकडेवारीचे प्रश्न बघणार आहोत ते कुठलंही सूत्र न वापरता सोडवणार आहोत. तर कमीत कमी वेळामध्ये आपल्याला एक्झाममध्ये प्रश्न सोडवायचे, कमी कमी वेळात आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न सोडवून जास्तीत जास्त मार्क्स मिळवायचे. तर त्यासाठी आपल्याला कुठलंही सूत्र न वापरता ट्रिक्स वाईज जर आपण प्रश्न सोडवले तर आपला वेळ वाचू शकतो, जो वेळ तुम्ही इतर प्रश्नांवरती इन्व्हेस्ट करू शकता. तर आज आपण जे प्रश्न बघणार आहोत ते सगळे प्रश्न आपण ट्रिकनुसार सोडवायला बघणार आहोत. तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. पहिला प्रश्न बघूया. एका निवडणुकीत 8% मतदारांनी मतदान केले नाही. या निवडणुकीत फक्त 2च उमेदवार होते. निवडून आलेल्या उमेदवारास एकूण मतांच्या 48% मते मिळून त्याने 1100 मतांनी दुसऱ्या उमेदवाराचा पराभव केला. तर निवडणुकीत एकूण मतदार किती होते? आपल्याला प्रश्न विचारलाय की निवडणुकीत मतदार एकूण किती होते असं विचारलंय. तर शेकडेवारीमध्ये कुठलीही जी टोटल असेल ती आपण नेहमी 100% घेतो. आपल्या या आधीच्या व्हिडिओजमध्ये पण तुम्ही बघितलं असेल की जीही कुठली प्रश्नामध्ये टोटल असेल, म्हणजे जर समजा एखाद्या शहराची लोकसंख्या दिली असेल किंवा एखाद्या मुलाला मिळालेले एकूण मार्क्स दिले असतील किंवा एखाद्या व्यक्तीचा एकूण पगार दिला असेल, तर जीही कुठली टोटल असते ती ऑलवेज आपण 100% घेतो. तर इथे पण एकूण मतदार किती घेणार आपण? 100%. एकूण मतदार असणार आहेत 100%, 100%. त्यातून आपण काय करणार आहे, तर निवडणुकीत 8% लोकांनी मतदान केलं नाही. आता एक्झाममध्ये हे सगळं मांडायची गरज नाही. आपण ओरली 92%, 92% घेऊ शकतो. आपण इथे मांडूयात. तर 8% जर आपण वजा केले तर किती येणार? 92% एवढ्या लोकांनी मतदान केले. ठीक आहे, 92% लोकांनी मतदान केलेलं आहे. आता पुढे काय सांगितलंय की 2च उमेदवार आहेत फक्त त्या निवडणुकीमध्ये, आणि जो निवडून आलाय त्याला 48% मतं मिळालेली आहेत. म्हणजे ह्या 98% जी मतं आहेत ही 2 मतदारांमध्ये विभागली गेली असणार आहेत. तर पहिल्याला किती मिळालेत? 48%. आता एकाला जर 48% मिळाली 92 मधली, तर दुसऱ्याला अर्थातच किती मिळणार आहेत? 92 वजा 48, 44% मतं मिळालेली असणार आहेत. आणि काय सांगितले की जो निवडून आलाय तो किती मतांनी निवडून आलाय? 1100 मतांनी निवडून आलेला आहे. जो निवडून आलाय तो 1100 मतांनी निवडून आलाय. तर 1100 मतांनी निवडून आला याचा अर्थ असा नसतो की त्याला 1100 मतं मिळाली. आपणही जनरली म्हणतो की एखादा उमेदवार 5000 मतांनी निवडून आला. याचा अर्थ काय? तर दुसऱ्या उमेदवारापेक्षा त्याला तेवढी मतं जास्त पडलेली असतात. आता इथे सांगितले की जो जिंकून आलाय किंवा जो निवडून आलाय त्याला 48% एकूण मतं मिळालेली आहेत, पण दुसऱ्यापेक्षा किती? तर 1100 मतं जास्त मिळालेली आहेत. याचाच अर्थ ह्या दोघांमधला फरक किती असणार आहे? 1100. आणि पर्सेंटेजमध्ये या दोघांमधला फरक किती असणार आहे? तर 4%. याचाच अर्थ 4%ची व्हॅल्यू किती असणार आहे? 1100. मग 4% बरोबर जर 1100 असेल तर 1%ची व्हॅल्यू आपण कशी काढतो? 1100/4. 4ने जर 1100ला भाग घालवला तर किती येणार आहे बघा? 4 2 8, 3 राहतील, 4 7 28, 2 राहतील, 4 5 20. मग 1% जर 275 असेल तर 100%ची व्हॅल्यू काय? याला गुणिले 100 करायचे, म्हणजेच 2 शून्य येतील पुढे, 27,500. तर हे असेल याचं आन्सर. आपल्याला एक्झाममध्ये हे सगळं पूर्ण करायचं नाहीये, आपल्याला फक्त एवढंच करायचंय. हे सगळं ओरली किंवा हे आपण सगळं माइंडमध्ये करायचं की 100% मधले 8 जणांनी मतदान केलं नाही, म्हणजे उरले 92%. 92 मधले एकाला 48 म्हणजे दुसऱ्याला 44 मिळाले असणार आहेत. ही वजाबाकी करू आपण ओरली करू शकतो. मग डिफरन्स दोघांमधला आला 4%. आपण डिरेक्टली हे म्हणणार की 4% म्हणजे 1100. म्हणजे फक्त ह्या 2 स्टेपमध्ये आपला आन्सर निघू शकतं. चला तर पुढचा प्रश्न बघूया. याचा आपला आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर डी, 27,500. पुढचा प्रश्न बघूया. सरिता, सविता व सारिका एका कंपनीमध्ये काम करतात. सरिताचा पगार सवितापेक्षा 20%नी कमी आहे. सारिकाचा पगार सरितापेक्षा 40%नी जास्त आहे. तर सारिकाचा पगार सवितापेक्षा किती टक्क्यांनी कमी किंवा जास्त आहे? आता मुळात या प्रश्नामध्ये नावं कन्फ्यूज करणार आहेत, म्हणजे थोडीशी सारखी वाटतायत. तर ती नावं नेहमी लिहून घ्यायची आणि व्यवस्थित प्रश्नामध्ये वाचून मगच आपण त्याच्या खाली जी कुठली व्हॅल्यू असेल ती मांडायची. तर आता काय सांगितलंय बघा. पहिल्यांदा सरिताचा पगार सवितापेक्षा 20%नी कमी आहे. आता सवितापेक्षा 20%नी कमी आहे, तर आता ज्याच्यापेक्षा सांगितलंय त्याला आपण घ्यायचं 100%.
सविताचा जर आपण पगार 100% घेतला, असं का? तर त्याच्यापेक्षा 20% कमी करायचे असतील तर 100च्या 20% 20च असतात. त्यामुळे कुठलंही वेगळं कॅल्क्युलेशन करावं लागत नाही. आपण डायरेक्टली मांडू शकतो की हिच्यापेक्षा 20% कमी म्हणजेच 80%. तर सरिताचा पगार सवितापेक्षा 20% कमी म्हणजेच इथं मांडूया आपण सरिता, आणि हिच्यापेक्षा 20% कमी म्हणजेच किती असणार आहे? 80, कारण 100च्या 20% 20च असतात. पुढे काय सांगितलंय? सारिकाचा पगार सरितापेक्षा 40% जास्त आहे. आणखी एक याच्यामध्ये आहे ते म्हणजे सारिका, आणि तिचा पगार काय सांगितलाय? सरितापेक्षा जास्त आहे. कितीने जास्त आहे? 40%. आता 80चे 40%, 80चे 40% कसे काढायचे? कुठल्याही संख्येच्या उजवीकडून एक अंक सोडून पॉईंट दिला की 10% मिळतात. 80च्या उजवीकडून एक अंक सोडून म्हणजे 0 सोडून जर पॉईंट दिला तर आपल्याला 8 मिळतात. म्हणजे 10%ची व्हॅल्यू 8, तर 40%ची व्हॅल्यू 10%च्या 4 पट, 8 चोक 32. म्हणजे सरिताचा पगार आहे तो किती असणार आहे? 112%. ठीक आहे. आता आपल्याला प्रश्न काय विचारलाय? सारिकाचा पगार सवितापेक्षा किती टक्क्यांनी कमी किंवा जास्त आहे? आता सारिकाचा पगार हा आहे, सविताचा पगार हा आहे, आणि विचारले की सवितापेक्षा सारिकाचा पगार किती टक्क्यांनी कमी किंवा जास्त आहे. आपल्यालाच ठरवायचे कमी आहे का जास्त आहे. तर आपल्याला दिसते इथे जास्त आहे. किती आहे? हिचा 100%, हिचा 112%. आता डिरेक्टली आपण इथं याचा आन्सर देऊ शकतो की हा कसा आहे? 12%नी जास्त आहे. का? कारण ही जी व्हॅल्यू आहे ती 100च आहे. आता किती टक्क्यांनी कमी किंवा जास्त असं जर काढायचं असेल, किती टक्क्यांनी कमी किंवा जास्त आहे हे जर काढायचं असेल तर आपण काय घेतो? वरती या दोघांची वजाबाकी, म्हणजेच काय येणार आहे? 112 वजा 100 छेद 100 गुणिले 100. इथं आपण काय करतो? कोणापेक्षा विचारलंय त्याला खाली घेतो. कोणापेक्षा? सवितापेक्षा विचारलंय म्हणून हे 100 खाली. वरती या दोघांची वजाबाकी असते, मोठा वजा छोटा, आणि टक्के विचारलंय म्हणून गुणिले 100. म्हणजेच हे किती येणार आहे? 12/100 गुणिले 100. आता काय होईल? 100ला 100 जातील, म्हणजेच उत्तर किती येणार आहे? 12%. पण एवढं करण्याची गरज नाही. इथे आपण त्यासाठीच ही व्हॅल्यू 100 घेतली. 100 हिचा 100 आहे आणि हिचा 112% आहे. म्हणजे 100ला 12ने जास्त आहे, याचाच अर्थ किती टक्के? 12% जास्त आहे. कारण टक्के म्हणजेच काय? 100ला किती हे आपण शोधत असतो. तर याचं उत्तर काय असणार आहे? 12%नी जास्त. पुढचा प्रश्न बघूया. एका माणसाने त्याच्या जवळची 35% रक्कम मुलाला दिली, 25% मुलीला दिली आणि उरलेल्या रकमेच्या 50% रक्कम शाळेला दिली. आता त्याच्याकडे रुपये 2000 उरले आहेत, तर त्याच्याकडे एकूण किती रक्कम होती? आता या प्रश्नामध्ये पण काय? त्या माणसाकडे जे काही रक्कम होती टोटल ते आपण किती घेणार आहोत? 100%. या आधीच्या प्रश्नातही आपण बघितलं होतं. शेकडेवारीच्या प्रश्नात जी काही टोटल असेल ती नेहमी 100% घ्यायची. तर ही घेणारे आपण त्याच्याजवळ असलेली एकूण रक्कम 100%. आता त्यात त्यांनी काय केलंय? त्याचे 3 भाग केलेत. त्यातले 35% त्यांनी मुलाला दिलेत. ठीक आहे, 35% मुलाला दिले, 25% मुलीला दिले. आणि काय झाले? उरलेल्या रकमेच्या 50%. पण आता उरली किती असेल? 100% मधले 35% आणि 25% जर दिले, आता 35 आणि 25 60, म्हणजे 60% रक्कम ऑलरेडी जर त्यांनी दिली असेल तर आता त्याच्याकडे उरली किती असणार आहे? 40% उरले त्याच्याकडे, बरोबर? 40% एवढी रक्कम त्याच्याकडे उरलेली असणार आहे. आता उरलेल्या रकमेचे पण काय केले? त्याने 2 भाग केले. त्यातली 50% रक्कम शाळेला दिली. आता 40% जे आहे त्याचे 50% म्हणजे काय? 50% म्हणजे आपल्याला माहिती आहे निम्मे असतात, म्हणजेच एकूण रकमेच्या 20%. 40चे 50% म्हणजेच एकूण रकमेच्या किती येणार आहेत? 40%च्या निम्मे म्हणजे 20%. हे 20% कुणाचे? 100चे. तर 20% रक्कम त्याने किती कुणाला दिली आहे? शाळेला दिली आहे. ठीक आहे, ही 20% रक्कम त्यांनी शाळेला दिली आहे. आता 40%तले जर 20% निम्मे दिले तर त्याच्याकडे निम्मे राहिलेत, म्हणजेच किती? 40%तले 20% राहिली, आणि ह्या 20%ची रक्कम आपल्याला दिली आहे किती? 2000. त्याच्याकडे शिल्लक राहिल्यात 2000. मग 20% जर 2000 असेल तर 100%चे आपण डायरेक्ट काढू शकतो. 20%चे जर 2000 आहे तर 100%चे किती असणार आहे? 20च्या 5 पट 100, तसेच 2000चे 5 पट 10,000. किंवा आपण असं करू शकतो, 20% जर 2000 आहे तर 10% म्हणजे 1000, आणि मग 100% म्हणजे 10 वेळा घ्यावे लागतील, म्हणजेच
10,000. कसंही उत्तर काढलं तरी चालेल. हे एवढं सगळं करण्याची गरज नाही. इथे आपण आलो की ओरली किंवा हा प्रश्नच ओरली सॉल्व्ह करता येऊ शकतो खरं तर. बघूया आपण. 35 आणि 25% दिले म्हणजे 60% दिले. आता उरले 40%. 40%तले अर्धे शाळेला दिले आणि अर्धे त्याच्याकडे उरले. 40%तले अर्धे 40%तले अर्धे म्हणजे 20%. आणि त्याच्याकडे उरले त्यातले अर्धे म्हणजे 20%. मग 20%ची रक्कम जर 2,000 असेल, मग 20% म्हणजे जर 2,000 तर 10% म्हणजे 1,000 आणि 100% म्हणजे काय करावे लागेल? 10%ची 10 पट म्हणजेच 10,000. तर असं आपण अगदी ओरली सुद्धा याचा आन्सर काढू शकतो. सो याचा आन्सर असणार आहे रुपये 10,000. पुढचा प्रश्न बघूया. एका परीक्षेत पास होण्यासाठी 32% गुण मिळवणे आवश्यक आहे. रोहितला 162 गुण मिळाले व तो 30 गुणांनी नापास झाला. तर परीक्षा एकूण किती गुणांची होती? आता याच्यामध्ये दिले की एका परीक्षेत 32% एवढे पासिंग मार्क्स आहेत. म्हणजे पास होण्यासाठी 32% मार्क्स मिळवणं आवश्यक आहे. एक विद्यार्थी आहे रोहित, त्याला 162 गुण मिळाले आणि तो 30 गुणांनी नापास झाला. याचा अर्थ काय? तर त्या 162 गुणांमध्ये जर त्याने आणखी 30 गुण मिळवले असते तर तो काय झाला असता? पास झाला असता. म्हणजेच त्याला किती मार्क मिळाले असते? 32%. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो 162 मध्ये जर 30 मार्क मिळाले असते तर त्याचे मार्क झाले असते 32%. म्हणजेच 162 प्लस 30 किती येणार आहे? 192 बरोबर 32%. म्हणजेच 32%ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. किती? 192. मग आपण 1% व्हॅल्यू कशी काढू शकतो? हे 32 इकडे छेद होतील. 192 छेद 32. 16 भाग घालूयात. 16 दुने 32, 16 एक्के 16, 3 राहतील. 16 दुने 32. परत बे एक्के बे, बेसक 12. म्हणजेच 1%ची व्हॅल्यू आली 6. मग 1%ची व्हॅल्यू जर 6 असेल तर परीक्षा आधीच्या प्रश्नांमध्ये आपण बघितलंच आहे, कुठलीही टोटल जी असेल ती नेहमी किती असते? 100%. बरोबर? 100%. हे काय असणार आहेत? एकूण गुण. आणि ह्याची व्हॅल्यू किती येणार आहे? 100%ची व्हॅल्यू 600. 1% जर 6 आहे तर 100% येणार आहे 600. तर ही परीक्षा जी आहे ती एकूण किती गुणांची असणार आहे? 600 गुणांची. तर या प्रकारे हा प्रश्न आपण सोडवू शकतो. पुढचा प्रश्न बघूया. एका परीक्षेत सुजितला एकूण गुणांच्या 40% गुण मिळाले. त्याचे गुण पास होण्यासाठी आवश्यक गुणांपेक्षा, पास होण्यासाठी आवश्यक गुण म्हणजे पासिंग मार्क्स, तर त्याचे गुण पास होण्यासाठी आवश्यक गुणांपेक्षा 15%ने जास्त आहेत. सुमितला त्याच परीक्षेत 30% गुण मिळाले व तो 10 गुणांनी नापास झाला. तर पास होण्यासाठी किती गुण मिळवणे आवश्यक आहे? या आधीच्या प्रश्नात आपण बघितलं की कंडिशन जी आहे ती एकाच विद्यार्थ्याच्या बाबतीत दिली होती, पासिंग मार्क्सशी रिलेटेड. ठीक आहे. आता ह्या प्रश्नामध्ये काय केलंय? पास होण्यासाठी आवश्यक गुण म्हणजे पासिंग मार्क्सशी रिलेटेड 2 विद्यार्थ्यांचे गुण दिलेले आहेत. तर आता आपल्याला त्या दोघांमध्ये कसं रिलेट करता येईल ते बघूया. काय सांगितलंय बघा की सुजितला एकूण गुणांचे 40% गुण मिळाले आणि त्याला पासिंग मार्क्स पेक्षा 15 मार्क जास्त मिळालेत. तर दुसरीकडे सुमितला 30% गुण मिळालेत आणि तो 10 गुणांनी नापास झालाय. आपण जर हे असं दाखवून बघूया. हे आपण फक्त माइंडमध्येही करू शकतो. फक्त आता मी इथे मांडते की हे आहेत समजा पासिंग मार्क्स. ठीक आहे. हा जो मोठा पॉइंट आहे हा आहे पासिंग मार्क्स. तर काय सांगितलंय? सुजितला किती मिळालेत? 40% आणि त्याला आवश्यक गुणांपेक्षा 15 जास्त. म्हणजे हे मार्क जर आपण 15 आहेत असं म्हणलं की त्याला 15 जास्त मिळालेत आणि एकूण किती मिळालेत? 40% मार्क्स. हा आहे सुजित. पासिंग मार्क्सच्या पुढे तो गेला. इथं हवं तर मी लिहिते. हे आहेत पासिंग मार्क्स. एवढे मार्क्स मिळवणं आवश्यक आहे. दुसरा कोण आहे? सुमित. सुमितला किती मिळाले? 30% गुण आणि तो 10 गुणांनी नापास झाला. म्हणजेच तो पासिंग मार्क्सच्या मागे किती राहिला? 10 गुणांनी मागे राहिला आणि त्याला किती मिळालेत? 30% मार्क्स मिळालेत. हा आहे सुमित. पासिंग मार्क्सपेक्षा 15 मार्क जास्त मिळून सुजितनं 40% मार्क मिळवले. तर पासिंग मार्कपेक्षा 10 मार्क कमी मिळाल्यामुळे सुमितला 30% मार्क मिळाले आणि तो 10 गुणांनी नापास झाला. आता काय होईल बघा की सुमितला 30% मार्क मिळालेत, सुजितला 40% मार्क मिळालेत. दोघांमध्ये किती मार्कांचा फरक आहे? 10 आणि 15 25. तसंच दोघांमध्ये पर्सेंटेजमध्ये किती मार्कांचा फरक आहे? दोघांमधला फरक आहे पर्सेंटेजमध्ये 10%चा आणि त्याची ऍक्च्युअल व्हॅल्यू किती आहे? 10 आणि 15 25. म्हणजेच आपल्याला 10%ची व्हॅल्यू मिळाली 25.
मग 10% म्हणजे जर 25 असेल तर आपल्याला काय विचारलंय, तर पास होण्यासाठी किती गुण मिळवणे आवश्यक आहे. ठीक आहे. आता पास होण्यासाठी आपल्याला विचारलंय की किती गुण मिळवणं आवश्यक आहे. तर 10% जर 25 आलंय तर आता सुमितचे इथे किती मार्क आहेत, 30%. दोघातल्या कुणाच्या एकाची जरी व्हॅल्यू आपण शोधली तर आपल्याला याचा आन्सर मिळेल. आता सुजितला 40% मार्क मिळालेत, म्हणजेच त्याला किती मार्क मिळाली असणार आहेत, सुजितला मिळाली असणार आहेत याच्या 4 पट. 10% म्हणजे 25, तर 40% म्हणजे 100. मग हे जर 100 असतील, 40% म्हणजे जर 100 असतील तर पासिंग मार्कची व्हॅल्यू किती येणार आहे, 100तून 15 वजा केले तर 85. कुठलीही एक कंडिशन तुम्ही चेक करा, हे 85 आपलं उत्तर आलं. त्याचप्रमाणे सुमित वरून जरी तुम्ही चेक केलं तरी कळेल, 10% जर 25 आहे तर सुमितचे मिळालेले मार्क किती असणार आहेत, 75. मग पास होण्यासाठी किती मार्क मिळवणं आवश्यक आहे, मिळालेले 75 आणि 10 कमी मिळाले होते, म्हणजे इथपर्यंत पोहोचण्यासाठी 75 अधिक 10 85 मार्क मिळवणं आवश्यक आहे. तर या प्रकारे विचार करून आपण हा प्रश्न सोडवू शकतो. किंवा आणखी एक मेथड आहे बघा, आपण दुसरी एक मेथड बघूयात की आपण कसं सॉल्व्ह करू शकतो. एक इक्वेशन जर मांडलं तरी हा प्रश्न सॉल्व्ह करता येतो. दोघांचे मार्क पासिंग मार्कांपर्यंत आणून ठेवायचे. याचाच अर्थ काय, सुजितला मिळालेले 40%, 40% मधून जर 15 वजा केले तर काय मिळतील, पासिंग मार्क. म्हणजे 40% वजा 15 ही व्हॅल्यू काय आहे, पासिंग मार्कची. त्याचबरोबर सुमितला मिळालेले 30%, ह्या 30% मध्ये जर 10 ऍड केले तरी काय मिळतात, पासिंग मार्क्स. म्हणजे ह्या दोन्हीच्या व्हॅल्यू काय झाल्या, समान. 40% मधून 15 वजा केले तरी पासिंग मार्क, 30% मध्ये 10 ऍड केले तरी पासिंग मार्क. आता काय होईल, 30% इकडे आल्यानंतर 40%तून वजा होतील, म्हणजेच राहतील 10%, वजा 15 इकडे जाऊन अधिक होतील, म्हणजेच 25. 10%ची व्हॅल्यू किती आली, 25. मग 10% जर 25 असेल तर आपल्याला काय शोधायचं होतं, पासिंग मार्क. 10%ची व्हॅल्यू जर 25 आली आपल्याला इथे मिळाली, 10%ची व्हॅल्यू 25, म्हणजेच पास होण्यासाठी किती मिळवणं आवश्यक होतं, 40% वजा 10, 40% म्हणजे परत तेच 100 वजा 15 85. किंवा पास होण्यासाठी 30% अधिक 10 मिळवले तरी पास होऊ शकतं, म्हणजेच 30%ची व्हॅल्यू 25 त्रिक 75, 75 अधिक 10 85. सो आपलं उत्तर किती येणार आहे, 85 एवढे काय असणार आहेत, पासिंग मार्क्स किंवा पास होण्यासाठी आवश्यक असलेले मार्क्स. कुठल्याही पद्धतीने आपण हा प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. तर आज आपण पर्सेंटेज या विषयाचे काही प्रश्न बघितले, शेकडेवारीचे, जे तुम्हाला सगळ्याच तुमच्या परीक्षांमध्ये उपयोगी पडतील. येणाऱ्या ज्या परीक्षा आहेत, जसं की MPSCची परीक्षा आहे त्याच्यामध्ये CSATला प्रश्न विचारले जाऊ शकतात. तसंच पोलीस भरतीची परीक्षा आता येणार आहे. त्याशिवाय इतर परीक्षा ज्या आपल्या इथे होतात, सरळ सेवा, तलाठी किंवा अगदी रेल्वेची परीक्षा असेल, बँकेची परीक्षा असेल, सगळ्याच परीक्षांना शेकडेवारी म्हणजेच पर्सेंटेज हा टॉपिक असतो. तर या सगळ्या ट्रिक्स नक्कीच तुम्हाला उपयोगी पडतील. आमच्या येणाऱ्या अशाच व्हिडिओजना बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरचं बेल आयकन क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. तर भेटूया पुढच्या अशाच एखाद्या व्हिडिओसह. थँक्यू.